Hello dear students, and once again a very warm welcome to all of you in my online lecture series of the 11th English Maharashtra Board syllabus. Dear students, today we are going to study the icebreaker activities of the poem 2.1 Cherry Tree written by Ruskin Bond. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी इंग्लिश विषयाच्या पोएम नंबर 2.1 चेरी ट्री रिटन बाय रुस्किन बॉन्ड या पोएमच्या आइस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटीजला सुरुवात करणार आहोत. सो लेट अस सी द फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द आइस ब्रेकर ऍक्टिव्हिटीज. द फर्स्ट क्वेश्चन इज ट्रीज आर रेवर्ड बिकॉज, ट्रीज आर रिस्पेक्टेड बिकॉज. So in this question, we have to give the reasons for why are the trees respected by human beings. आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये झाडांना कशा प्रकारे किंवा का बरं रिस्पेक्ट दिलं जातं, आदर केला जातो याची कारणे स्पष्ट करायची आहेत. तर टेक्स्टबुक मध्ये आपल्याला उदाहरण दाखल एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे की वाय आर ट्रीज रेवर्ड रिस्पेक्टेड बिकॉज दे गिव्ह अस जॉय. कारण की झाडं किंवा वृक्ष आपल्याला आनंद देतात. नाव सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ दीज आर द आन्सर्स एक्सपेक्टेड फ्रॉम यू पीपल. नंतरची जे उत्तर आहेत हे तुमच्याकडनं अपेक्षित आहेत आणि हे मी तुमच्यासाठी आता रेडीमेड इथं वाचून दाखवणार आहेत. बघा, सेकंड इज दे गिव्ह अस फूड, मेडिसिन्स, वुड्स, बिसाइड्स मेनी मोर युजफुल थिंग्स ऑल्सो. सो डिअर स्टुडंट्स, वृक्षांपासून आपल्याला अन्न, औषधी वनस्पती किंवा औषधे, त्याचबरोबर लाकूड आणि बऱ्याच काही मौल्यवान वस्तू मिळतात. C1 इज दे प्रोव्हाइड शेड अँड शेल्टर टू द फॉना. तर वृक्ष हे काय करतात, तर निवारा देण्याचं काम सुद्धा भरपूर जीवजंतूंना करत असतात. D1 इज दे ऍब्झॉर्ब म्हणजे शोषून घेणे. दे ऍब्झॉर्ब द टॉक्सिक कार्बन डायऑक्साइड अँड मेक द एअर क्लीन. तर वृक्ष काय करतात, तर पर्यावरणातील हानिकारक कार्बन डायऑक्साइड गॅस शोषून घेतात आणि आपल्याला क्लीन एअर देण्याचं काम करतात. नेक्स्ट द आन्सर इज दे प्रिव्हेंट सॉइल इरोजन अँड हेल्प रेन क्लाउड फॉर्मेशन. तर वृक्षांमुळे जमीन ही नापीक होत नाही, त्याचबरोबर रेन क्लाउड फॉर्मेशनला म्हणजे पावसाळी ढगांच्या फॉर्मेशनला सुद्धा वृक्ष मदत करतात. सो दीज आर all in all 1, 2, 3, 4 and 5. 5 things, 5 reasons the trees are respected for. या 5 कारणांमुळे आपण वृक्षांचा आदर करत असतो. Now let us see the next question. Question number 2 from the icebreaker activity is column A shows your involvement in growing a tree. तर column A मध्ये तुमचे इन्व्हॉल्वमेंट वृक्ष लागवडीमध्ये काय आहे त्याचे काही उदाहरण दिलेत, काही वाक्य दिलेत, as well as the stages in the life of a tree. आणि त्याचबरोबर झाडाच्या वाढीमधले जे स्टेजेस असतात त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. कॉलम बी शोज द फिलिंग्स यू एक्सपिरियन्स ऍट ऑल द स्टेजेस. आणि कॉलम बी मध्ये हे वृक्ष लागवड केल्यानंतर वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये म्हणजे वृक्ष वाढत असताना आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या भावना तयार होतात ते कॉलम बी मध्ये दिलं आहे. मॅच देम अप्रोप्रिएटली. तर आपल्याला काय करायचंय, कॉलम ए मध्ये आपलं वृक्ष लागवड मधला सहभाग आणि त्याच वेळेस आपल्या मनामध्ये येणाऱ्या भावना यांना मॅच द पेअर करायचं आहे. ओके, नाव इन कॉलम ए द फर्स्ट सेंटेन्स इज यू प्लांटेड अ सॅपलिंग. यू प्लांटेड अ सॅपलिंग, तुम्ही एक रोप लावलं आणि त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय फिलिंग्स आल्या होत्या ते कॉलम बी मध्ये दिलेलं असेल. बघा, तर त्याचा आन्सर आहे यू planted a sapling because you wanted to make a humble beginning. कारण की तुम्हाला एक नम्र सुरुवात करायची होती आणि त्यामुळे तुम्ही एक रोपट लावलं. द सेकंड इज यू वॉटर्ड द प्लांट. तुम्ही झाडाला पाणी का दिलं? द आन्सर इज G1 यू केअर्ड फॉर इट. तुम्ही झाडाची काळजी घेण्यासाठी त्याला पाणी देत होतात आणि म्हणून द आन्सर इज यू केअर्ड फॉर इट. The third one is you saw the shoot for the first time. शूट म्हणजे झाडाला येणारी कोवळी पानं. त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय भावना आल्या बघा. सो द आन्सर इज गिवन हिअर द न्यू एक्सपिरियन्स
ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. तर हे नवीन शूट्स बघितल्यानंतर, ही कोवळी पानं बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक्साइटमेंट म्हणजे उत्सुकता तयार झाली. द फोर्थ सेंटेन्स इज यू फेन्स्ड द प्लांट. तुम्ही झाडाला फेन्सिंग केली. फेन्सिंग करणे म्हणजे कुंपण करणे. तर त्याचं कारण काय होतं? द आन्सर इज F1. युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. तर कुंपण करण्यामागचं तुमचं मोटिव्ह काय होता? यू वॉन्टेड टू प्रोटेक्ट इट. ओके. नाउ द फिफ्थ सेंटेन्स. द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्स ग्रोन ऑन इट. सो हळुवारपणे झाडानं काय अनुभवलं की त्याच्या फांद्यांवरती हिरवीगार पानं येत आहेत. त्यावेळेस तुमची फिलिंग काय होती? बघा इथं आन्सर दिलंय. द कलर सिम्बोलायझिंग लाईफ गेव यू अ फिलिंग ऑफ होप. तर ज्या वेळेस तुम्ही ही हिरवीगार पानं पाहिलीत त्यावेळेस तुम्हाला जीवन अस्तित्वात असल्याचा अनुभव आला. नाउ द सिक्स्थ वन इज द ट्रीज हॅड बर्ड्स टू. सो बर्ड्स म्हणजे देठ किंवा कोंब आपण ज्याला म्हणतो आहे. सो द ट्रीज हॅड बर्ड्स टू. सो व्हॉट विल बी द आन्सर ऑफ दिस? द आन्सर इज A1. गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. तर कुठल्याही झाडाला जी फांदी येते, पहिलं जे पान येतं किंवा फूल येतं ते सुरुवातीला बर्ड्सच्या स्वरूपामध्ये असतं. बर्ड म्हणजे छोटासा कोंब आणि नंतर त्याचं रूपांतर मोठ्या फांदीमध्ये किंवा मोठ्या फुलामध्ये होत असत आहे. नाव द लास्ट सेंटेन्स फ्रॉम कॉलम A इज birds made a nest on the trees which was fully grown and laden with flowers. So सिक्स्थ सेंटेन्स काय बघा की ह्या पूर्ण विस्तारलेल्या झाडावरती पक्ष्यांनी घरटी केली आणि हे झाड फुलांनी आणि फळांनी लधाडलेलं होतं. ते पाहून तुमच्या मनामध्ये काय फिलिंग्स आल्या ते कॉलम बी मध्ये दिलंय. सो द आन्सर इज C1. You were happy and satisfied because you experienced what you had often heard, that small beginnings can lead to the great achievements. तर या वाक्यामधून आपल्याला काय समजतंय की ज्या वेळेस आपण झाड हे पूर्ण विस्तारलेलं पाहिलं त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोट्यातूनच होते आणि म्हणूनच झाडाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला खूपच आनंद झाला. सो डिअर स्टुडंट्स, these are the two questions what we have studied in icebreaker activities. Now we are going to see the brainstorming activities of the same poem. Now let us see the brainstorming activities of the poem Cherry Tree written by Ruskin Bond. So the first question in the brainstorming activity is A1. Find proof from the poem for the following. तर कवितेमधून सदर वाक्यांसाठी प्रूफ शोधा, पुरावे शोधा किंवा कारणे द्या. पुरावेच म्हणता येईल आपल्याला. तर कुठली वाक्य अशी आहेत तर ह्या वाक्याला ती साजेनासी आहेत, आपल्याला ती शोधून काढायची आहेत. तर पहिलं वाक्य काय बघा बरं. द पोएट हॅज मेन्शन्ड डिफरंट सीझन्स इन द पोएम्स. सो वी हॅव टू टेल विच आर दोज सेंटेन्सेस इन द पोएम that give the idea of different seasons. Now the poet, I'll read out the answer. मी आन्सर वाचतो आहे. The poet has mentioned different seasons in the following lines. So monsoon season बद्दल माहिती देणारं कुठलं वाक्य आहे? So split it apart and the monsoon blight. हे वाक्य मनसून सीझनचा उल्लेख करणारं आहे. प्रश्न काय आहे की सीझन्स बद्दल माहिती देणारा किंवा उल्लेख असणारा वाक्य शोधून काढायचं आहे. सेकंड इज समर सीझन. सो अँड सडनली that summer near the end of May. So this line gives idea about the summer season. Now spring म्हणजे वसंत ऋतू. Next spring I watched 3 new shoots grow. So these 3 lines give us the idea of different seasons mentioned in the poem. Now in A1 let us see the B question. The poet's minute observation of the steady growth of the cherry tree. तर अशी कुठली ओळ आहे की जी कवीचे त्या झाडाच्या वाढीबरोबर असणारं मायन्यूट ऑब्झर्वेशन म्हणजे सूक्ष्म निरीक्षण दाखवते. तर आन्सर बघा. द पोएट्स मायन्यूट ऑब्झर्वेशन ऑफ द स्टेडी ग्रोथ ऑफ द चेरी ट्री आर सजेस्टेड इन द फॉलोइंग लाईन्स. तर त्या कुठल्या ओळी आहेत बरं
ज्या कवीच्या मायन्यूट ऑब्झर्वेशनला दर्शवतात. तर कवी म्हणतो आहे, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. इट वॉज व्हेरी स्मॉल, 5 months child, lost in the tall grass running wild. So this line shows the poet's minute observation. Now let us see the C one. The C is the color the color imagery in the poem. So which is that line that shows the color imagery in the poem? So the line is green growing pen, blossom small pink, and the blue blind sky. So हे जरी एक वाक्य नसलं तरी कवितेच्या वेगवेगळ्या ओळींमध्ये असे कलर दर्शवणारी शब्द आले आहेत आणि ते आपण इथं लिहिणं अपेक्षित आहे. नाउ लेट अस सी द D1. द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर सर्व्हायव्हल. सो विच लाईन शोज द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर सर्व्हायव्हल. कुठल्या ओळीतून चेरी ट्री स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा अबाधित ठेवण्यासाठी झटत आहे ते दाखवते आहे. ती ओळ आहे, goats ate the leaves, the grass cutter seed, split it apart, and the monsoon blight shriveled the slender stem. The plant was destroyed on several occasions. Man and animals went regardless on the trees. So, this is the sentence which shows the struggle of the cherry tree for survival. So, this was question number A1. Now, let us see question number A2. Question number A2 is, state whether the following statements are true or false. Correct the false statement by finding evidence from the poem to support your remark. तर खालील दिलेली वाक्य हे ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. जर वाक्य फॉल्स असेल तर त्या वाक्याचं चूक काढून ते वाक्य सुधारून परत एकदा व्यवस्थित लिहायचं आहे. So the first sentence is, the cherry tree did not take a long time to grow. So is it a true or a false sentence? So the sentence is false. So what is the correct sentence? 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. तर ह्या झाडाला वाढण्यासाठी छोटा वेळ नाही, कमी वेळ नाही, खूपच जास्त वेळ झाला. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आणि कुठली ओळ ते दर्शवते आहे? 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Now sentence number B. Birds and insects were benefited from the trees. So is the sentence true or false? So the sentence is true. Now C1. The poet was exalted at the sight of the cherry tree. So the poet was exalted means excited or happy. So is the sentence true or false? The sentence is true. Now D1. The poem has an underlying message about the importance of trees. तर या कवितेमध्ये आपल्या वृक्षांच्या महत्वाचा मेसेज मिळतो आहे. तर हे वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे? सो द सेंटेन्स इज ट्रू, करेक्ट. नाउ द लास्ट सेंटेन्स फ्रॉम ट्रू और फॉल्स इज, द पोएट रिपेंट्स करणे म्हणजे पस्तावा करणे किंवा वाईट वाटणे. द पोएट रिपेंट्स planting the cherry tree. हे वाक्य चूक आहे की बरोबर बघा. So the sentence is false. What is the correct answer of this? Answer, in the end of the poem, the poet expresses his praise, his happiness for the cherry tree. He was very happy and does not repent planting the seeds. तर ह्या झाडाला लावल्यानंतर लेखकाला, कवीला आनंद झाल्याचा उल्लेख कवितेमध्ये आहे, दुःख झाल्याचं नाही. Now let us see question number A2, first one. Discuss in groups reasons and the consequences and the effects for the following lines. So which are those lines? The life of the cherry tree was threatened. So the life of the cherry tree was threatened की चेरी ट्रीचं जे लाईफ होतं ते धोक्यात होतं. ही कुठली ओळ दाखवते आहे हे आपल्याला आन्सर मध्ये लिहायचं आहे. So the answer is, the life of the cherry tree was threatened because of the monsoon blight, grass cutter seed, and the goats that ate the leaves. Soon it gets damaged and dried, but when the spring arises, the new shoots are seen to grow, and the cherry tree is there struggling for light,
air and the sun. So dear students, these lines are given in the poem itself, so you can copy down them very properly. Now let us see the second one, the reason or the consequences. The cherry blossomed. So the answer is, despite the challenges that the cherry tree went through, soon came the day when the cherry blossomed. Initially, the cherry tree had borne just one berry, but the next year the tree was blossomed. So, dear students, these were the two questions from the A2 section discussed in groups, reasons and the consequences and the effects. Now, let us see the next one. Question number A3. The cherry tree has inspired. Inspire करणे म्हणजेच प्रेरित करणे. The cherry tree has inspired the poet to compose the poem. Such poems describing nature or aspects of nature are called nature poems. तर ही जी कविता आपण अभ्यासली, The Cherry Tree written by Ruskin Bond, ही निसर्ग कविता आहे. Find out some expressions from the poem that bring out the elements of beauty of nature. तर ह्या कवितेमध्ये निसर्गासंदर्भात काही एलिमेंट, निसर्गाचे जे एलिमेंट्स आहेत, काही घटक आहेत, त्यांची माहिती दिलेली आहेत किंवा निसर्गातील विविध घटकांची सुंदरता काही ओळींमध्ये स्पष्ट केलेली आहे. तर आपल्याला ह्या कवितेमधून ती वाक्य शोधून काढायची आहे ज्यामध्ये निसर्गाची महानता, त्याचा सुंदरतेचा आलेख दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सो लेट अस सी द आन्सर. In the poem Cherry Tree by Ruskin Bond, the following lines bring out the elements of beauty of nature. So which are those lines? So the first line is, next spring I saw 3 new shoots grow. So this is also one of the most important step in the nature, what makes the nature more beautiful. Second sentence is, made a miracle from a green growing pen. So this line also explains the beauty of nature. Third is, but richer by a cherry tree at my door. Fourth line is, ripened and jeweled in the sun. तर ह्या वाक्यामध्ये सनला कशा प्रकारे उपमा दिली गेली बघा. ripened and jeweled in the sun. So sorry, it is not for the sun, it is for the cherries. Okay. Now the fifth one is, and next year there were blossoms, small, pink, fragile, quick to fall. Okay. Now the sixth one is, while bees in an ecstasy drank in the sky. So dear students, these are the few lines which explain the beauty of the nature in the given poem. Now let us see question number A4. First one, read the line. Read the line, pink, fragile, quick to fall. Notice the arrangement of the words in the line. सदर ओळीमध्ये या कवितेच्या त्यांची अरेंजमेंट बघा. They move from healthy to delicate. This figure of speech is called climax, where successive words, phrases, sentences are arranged in ascending order of importance. Here the cherry tree turns pink, then ripens and is ready to picked. तर अशा प्रकारच्या वाक्याला फिगर ऑफ स्पीचच्या लँग्वेज मध्ये क्लायमॅक्स असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये एखाद्या घटनाक्रमाची जी सिक्वेन्स आहे ही चढत्या क्रमाने लावली जाते. नाउ व्हॉट इज द क्वेश्चन? फाइंड आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द पोएम फॉर द डिफरंट फिगर ऑफ स्पीच गिवन इन द एक्सरसाइज. आपल्याला अलिटरेशन या फिगर ऑफ स्पीच ची व्याख्या पहिल्यांदा शोधून काढायची आहे आणि अलिटरेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच काय आहे, त्याचबरोबर त्याची उदाहरणं जी पोएम मध्ये आहेत ती शोधून काढायची आहेत. ओके. नाउ व्हॉट इज अलिटरेशन? डिअर स्टुडंट्स, अलिटरेशन हा एक फिगर ऑफ स्पीच आहे आणि त्याची डेफिनेशन काय बघा. ऑकरन्स ऑफ द सेम लेटर or sound at the beginning of the adjacent or closely connected words is called as alliteration. म्हणजेच काय बघा की एकाच वाक्यामध्ये शब्दांच्या सुरुवातीचे जे अक्षर आहेत ते रिपीट होणे. लक्षात घ्या, शब्द रिपीट होणे नाही तर अक्षर रिपीट होणे असे ज्यावेळेस होते त्याला alliteration हा फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. बघा, इट्स आर्म्स इन अ फ्रेश
फिअर्स लस्ट. बघा F हा लेटर रिपीट झाला आहे म्हणून बघा कन्सोनंट साऊंड F इज रिपीटेड प्लेझिंगली. तर आपण काय लिहिणार आहोत उत्तर बघा द फिगर ऑफ स्पीच इज अलिटरेशन अँड द लेटर F इज रिपीटेड ट्वाइस और अगेन अँड अगेन असं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन मध्ये लिहू शकता. द सेकंड सेंटेन्स इज मेड अ मिरॅकल फ्रॉम द ग्रीन ग्रोईंग पेन. सो आन्सर आपण लिहिणार द फिगर ऑफ स्पीच इज अलिटरेशन and the letter G and M are repeated again and again. Now they are saying find out the example of antithesis. हा सुद्धा एक figure of speech आहे. Antithesis म्हणजे काय बघा two opposite ideas or words are used in one sentence. तर दोन्ही विरुद्ध शब्द हे एकाच वाक्यामध्ये वापरले जातात. दोन विरुद्धार्थी शब्द हे एकाच वाक्यामध्ये वापरले जातात. त्याला अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच असं म्हणतात. वाक्य बघा बरं पहिल्यांदा इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड लॉस्ट इन द टॉल ग्रास. सो स्मॉल अँड टॉल. सो आन्सर कसं लिहायचं बघा द गिवन फिगर ऑफ स्पीच इज अँटिथेसिस अँड इन दिस सेंटेन्स यू कॅन सी द अपोजिट वर्ड्स आर स्मॉल अँड टॉल. नाउ द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय ह्युमन क्वालिटीज आर गिवन टू द नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स. तर मानवी क्वालिटीज ज्या आहेत त्या निर्जीव वस्तूंना देणे असे ज्यावेळेस होते किंवा ज्या वाक्यात केले जाते त्यालाच पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. सो इन दिस सेंटेन्स त्यांनी काय केलं बघा सो 5 months चाइल्ड हे कोणाला म्हटलं आहे तर त्या चेरी ट्रीला आणि म्हणूनच हा फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन. सेकंड आहे अपवर्ड थ्रस्ट. अपवर्ड थ्रस्ट म्हणजे हात वर उंचावणे. तर ही जी क्रिया आहे ही मानवी क्रिया आहे आणि ही कोणासाठी वापरली आहे झाडासाठी आणि म्हणूनच याला पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच म्हणता येईल. द थर्ड वन इज इट्स आर्म्स. सो ओनली ह्युमन बीइंग्स हॅव आर्म्स इफ आय एम नॉट रॉंग. सो हियर द प्लांट सॅपलिंग इज रिप्रेझेंटेड ॲज ह्युमन चाइल्ड होल्डिंग इट्स आर्म टू बी लिफ्टेड. तर या तिन्ही वाक्यांचं एक्सप्लेनेशन इथं दिलंय की सदर ओळीमध्ये जे सॅपलिंग आहे जे छोटंसं रोपट आहे ते मानवी रूपातील एखाद्या बाळाप्रमाणे आपला हात वर उंचावताना दर्शवलेला आहे आणि यालाच पर्सॉनिफिकेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच झाला असं आपल्याला म्हणता येईल. नाउ क्वेश्चन नंबर A5 फर्स्ट वन चेरी ट्री इज अ नरेटिव्ह पोएम. फीचर्स that make it a narrative poem are given below. Justify them with a proper example. So dear students, as we have studied the poem Cherry Tree, we have come to know that it's a narrative poem. So what we have to do is we have to find out proper examples for the given sentence which justify that it's a narrative poem. Now the first one is the poem has a beginning, a middle and at the end. तर आपल्याला कवितेमधून अशा ओळी निवडायच्या ज्या याला समर्पक असतील. द सेकंड वन इज डिफरंट प्लेसेस आर मेन्शन्ड इन द पोएम. सो विच आर दोज प्लेसेस. सो कुठले कुठले स्थळ मेन्शन केलेत. सो काश्मीर या स्थळाचा उल्लेख आहे. मसुरी या शब्दाचा किंवा ह्या स्थळाचा उल्लेख आहे ते तुम्ही इथं लिहू शकता. देन C1 इज characters are referred to. So which are the characters mentioned in the poem? That also you can write it here. Then D1 is incidents are arranged in a sequence. So which are those lines in which you can come to understand that incidents are arranged in a sequence? आपण वरच्या फिगर ऑफ स्पीचच्या लँग्वेज मध्ये एक्झाम्पल मध्ये ते पहिलं फिगर ऑफ स्पीच बघितलं. ते पहिलं फिगर ऑफ स्पीच होतं क्लायमॅक्स आणि या क्लायमॅक्स या फिगर ऑफ स्पीच मध्ये आपण हे जे वाक्य बघितलं बघा पिंक फ्रजाइल क्विक टू फॉल हा चढत्या क्रमानं आलेला घटनाक्रम या कवितेच्या या ओळीमध्ये उल्लेख केला गेला आहे आणि म्हणून हे वाक्य सुद्धा आपण या डी सेक्शन मध्ये इन्सिडेंट्स आर अरेंज्ड इन अ सिक्वेन्स इथे लिहू शकतो. इवन इज देर इज अ डायलॉग बिटवीन द पोएट अँड द रीडर ऑर द कॅरेक्टर्स ऑफ द पोएम. सो कुठली ओळ सदर वाक्य दर्शवते त्याची उदाहरणं आपल्याला शोधून काढायची आहेत. नाउ द लास्ट वन इज एफ. It is a time-bound poem. So which line shows that it's a time-bound poem that you have to find it. Now,
last but not the least, the most important question from the poetry section is write an appreciation of the poem considering the following points. हा क्वेश्चन पेपरच्या दृष्टीने विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक कवितेवरती ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न विचारला जातो आणि म्हणूनच याचा फॉर्मॅट आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि नेमकं काय विचारलं जातं ते आपल्याला समजलं पाहिजे. तर त्यांनी पहिल्यांदा विचारलंय ह्या द चेरी ट्री पोएमसाठी अबाउट द पोएम, अबाउट द पोएट अँड टायटल यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे थोडक्यात इथं व्यक्त करायचं आहे. तर आपण लिहिणार आहोत. द पोएम डील्स विथ द पोएट्स फिलिंग्स ऑफ ग्रेट जॉय ओव्हर अ ट्री which he planted and took 8 years to grow. The poet Ruskin Bond belongs to India. He considered himself richer having a cherry tree at his door. He felt proud for planting his own cherry tree. Now बघा ह्याच प्रश्नामधला तिसरा भाग आहे टायटल म्हणजे कवितेचं असणारं शीर्षक त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करायचं आहे. बघा the title of the poem is related to the central character that is cherry tree, whose journey from planting to upward growth to blossom tree is given. तर अगदी थोडक्या पद्धतीमध्ये जे मुद्दे आपल्याला पेपरमध्ये दिले जातील त्यांचं स्पष्टीकरण आपल्याला इथं सुटसुटीत सोप्या इंग्लिश भाषेमध्ये करायचं आहे. नंतर आहे थीम, समरी, गिस्ट ऑफ द पोएम म्हणजे ह्या कवितेची थीम काय आहे, त्याचबरोबर ह्या कवितेचा सारांश जो आहे, गिस्ट म्हणजे सारांश एकच शब्द आहेत, हे अगदी थोडक्या ओळींमध्ये मांडायचं आहे. बघा इट हॅज अ थीम ऑफ स्ट्रगल, रिसायलन्स, डेडिकेशन, कॉन्फ्लिक्ट, ग्रोथ, responsibility and pride. The poem depicts a small of action of planting a cherry tree which led to a great achievement giving benefits to bees, moon moths and crickets and the poets. तर हे व्यवस्थित एकदा वाचून लक्षात ठेवण्याची गरज आहे. सेकंड पॉइंट त्यांनी काय दिलं बघा, थर्ड पॉइंट पोएटिक स्टाईल, या कवितेमध्ये वापरलेली पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हाइसेस याबद्दल तुमचं मत सांगायचं आहे. बघा द पोएम इज इंटरेस्टिंग ॲज द स्टोरी फ्लोज. इट हॅज रायमिंग स्कीम. तुम्हाला रायमिंग स्कीम म्हणजे काय ते माहितीच असेल. इट हॅज रायमिंग स्कीम AABBCC. There are many run-on lines where the end of the line does not end the sentence, but the sentence continues on to the next time. Alliteration in several lines makes the poem enjoyable to read aloud. Listen to. तर alliteration of figure of speech जास्त प्रमाणात वापरल्याचा इथं आपण उल्लेख करू शकतो. आपण इथं लँग्वेज कशा प्रकारे वापरलेत ह्या सदराखाली हे वापरू शकतो आपण. पर्सॉनिफिकेशन हा सुद्धा एक फिगर ऑफ स्पीच आहे, त्याचा उल्लेख आपल्या इथं स्पष्टीकरणामध्ये करता येईल की पर्सॉनिफिकेशन मेक्स द पोएम चेरी ट्री डिअर इव्हन टू द रीडर्स. तर पर्सॉनिफिकेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच वापरल्यामुळं कवितेमध्ये आणखीनच एक प्रकारचा उत्साह वाचकांच्या मनामध्ये येतो असा आपल्याला उल्लेख करता येईल. नंतर आहे स्पेशल फीचर्स, नॉव्हल्टीज, फोकसिंग एलिमेंट्स. सो द पोएम seems to make the readers aware that a small effort, if nurtured carefully without giving up, can bring rich rewards. It is a happy poem that kindles hope. तर सदर कवितेमध्ये आपल्याला स्पेशली काय शिकायला मिळालं बघा, इथे याचा उल्लेख यांनी इथं केला आहे. नंतर मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम. तर या कवितेमधून आपण काय शिकलो, काय मॉरल आपण घेतली इथं उल्लेख करायचा आहे. The poem has more than one message. It has the message to persist in the struggle to achieve a goal. There is a message of love trees, love plants and grow greeneries wherever we can. It will inspire children to sow seeds and look after the plants for several years that they take to grow. Okay? Now your opinion about the poem. कवितेबद्दल तुमचं मत काय आहे? तर आपण म्हणू शकता आय एन्जॉयड द पोएम. इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू रीड द सॅपलिंग ग्रोईंग इन टू अ ट्री ॲज द बॉय ग्रीव इन टू अ रिस्पॉन्सिबल यंग मॅन. सो दिस इज अ पर्सनल ओपिनियन. So dear students, by this way we have studied, understood the icebreaker and the brainstorming activities of the poem The Cherry Tree written by Ruskin Bond. Hope you have understood.
I have tried to discuss the maximum questions from the poem and see the answers also. So thank you, dear students. Please do keep on watching my YouTube channel, that is My English Teacher, for the latest 11th and 12th English syllabus. Thank you.